नाशिकच्या वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सीमा अजय लक्षणे गवळी यांनी दुसऱ्या पिढीतील अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर यशस्वीरित्या प्रत्यारोपित केला। ही शस्त्रक्रिया अशोका मेडिकेअर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आली। हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले प्रत्यारोपण ठरले असून हृदयरोग उपचारात नाशिक शहरासाठी ही ऐतिहासिक पायरी मानली जात आहे। याबाबत डॉक्टर सीमा लक्षणे गवळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। नमस्कार, मी डॉक्टर सीमा लक्षणे। मी सध्या वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून अशोका मेडिकेअर हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे। रिसेंटली आपण अशोका मेडिकेअरमध्ये एका 74 वर्षीय रुग्णावर लीडलेस पेसमेकरचं इम्प्लांटेशन केलं। तर लीडलेस पेसमेकर म्हणजे ज्याला कुठलंही इन्सिजन किंवा सर्जरी लागत नाही, त्यामध्ये कुठलेही लीड्स नसतात, असा हा लीडलेस पेसमेकर आपल्या पेशंटला नुकताच हार्ट अटॅक आलेला होता आणि त्याची अँजिओप्लास्टी देखील झालेली होती आणि त्यामुळे त्याला 2 प्रकारच्या रक्तपातळच्या गोळ्या किंवा ब्लड थिनर्स चालू होते। अशा परिस्थितीत जो पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल पेसमेकर आहे त्याची सर्जरी करण्यामध्ये ब्लिडिंग आणि इन्फेक्शनची रिस्क खूप जास्त होती। त्यामुळे आपण या पेशंटला लीडलेस पेसमेकर, जो की पायाच्या नसेतून एका की होल सर्जरीद्वारे डायरेक्टली हृदयाच्या कप्प्यामध्ये इम्प्लांट केला जातो, त्याचा पर्याय सुचवला। पेशंटने तो ॲक्सेप्ट केला आणि सक्सेसफुली आपण तो लीडलेस पेसमेकर इम्प्लांट। लीडलेस पेसमेकर हे हृदय रुग्णांसाठी एक क्रांतिकारी पर्याय ठरत आहे। पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत ही प्रक्रिया अधिक सुरक्षित, वेदनारहित आणि लवकरच पुनर्वसन करणारी आहे। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता जागतिक दर्जाचे हृदय उपचार नाशिकमधील नामवंत अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। NZ न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।